नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत एका नवीन सफारीवर। घराबाहेर पडलो की पहिला विचार येतो तो म्हणजे पोटाचा। त्यामुळे मस्त गरमागरम नाश्ता करून आम्ही आमच्या स्कूटीने आमच्या पालघरच्या दिशेला निघालो। ट्रिपची सुरुवात एकदम कडक झाली। रस्त्यात आम्हाला लागलं महादेवाचं आणि गणपती बाप्पाचं एक सुंदर मंदिर। हायवेला लागूनच असलेल्या या ठिकाणी एक आकर्षण सुद्धा आहे, ते म्हणजे गरम पाण्याचे कुंड। निसर्गाचा हा चमत्कार बघून मन प्रसन्न झालं। देवाला नमस्कार केला, थोडा वेळ तिथे घालवला आणि पुन्हा एकदा। कसं वाटतंय प्रफुल्ल फिरून? एकदम बेकार. एकदम बेकार. तुझी काय परिस्थिती? अजून खूप फिरायचं आहे. आमची गाडी सुटली सुसाट पुढच्या डेस्टिनेशनवर आणि आम्ही पोहोचलो शिरगाव बीचवर। नीलाशार समुद्र आणि वाळूची शांतता काय सांगू आता। इथे आल्यावर फ्रेश होण्यासाठी आम्ही पियालो थंडगार नारळ पाणी, थोडे फोटो काढले, रील बनवले आणि काही खास आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या। बीचची मजा घेऊन आम्ही वळलो जवळ असलेल्या एका ऐतिहासिक वारशाकडे। पालघरमध्ये असलेला हा शिरगाव किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील। या किल्ल्याच्या भिंती आजही इतिहासाच्या साक्ष आहेत। इथली तटबंदी आणि बुरुज पाहून अंगावर काटा येतो। महाराजांच्या काळातील हा किल्ला किती महत्त्वाचा असेल याची जाणीव तिथे गेल्यावरच नक्की होते। इतिहास प्रेमी असाल तर इथे नक्की एकदा यायला हवं। आमचा पुढचा थांबा होता प्रसिद्ध केल्वे बीच। लांब लचक पसरलेला हा समुद्र किनारा पर्यटकांचा आवडता बीच आहे। तिथे थोड्या वेळ फिरल्यावर आम्ही गेलो श्री शीतलादेवीच्या दर्शनाला। मंदिराचा परिसर अगदी शांत आणि सात्विक आहे। मग देवीचं दर्शन घेतलं आणि पूर्ण मंदिर फिरलो। पुरातन काळातलं मंदिर बघून खूप छान वाटलं, मन अगदी प्रसन्न झालं। आणि आता वेळ झाली होती परतीच्या प्रवासाची। परतीच्या प्रवासात आम्ही एक शॉर्टकट घेतला। सफाळ्यावरून आम्ही रोरो बोट पकडली। स्कूटी घेऊन बोटीत प्रवास करण्याचा अनुभव वेगळाच होता। खूप साऱ्या आठवणी आणि जबरदस्त धमाल। पण ही ट्रिप कायम लक्षात राहील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये।